कल्पना करा, निवडणुकीचा निकाल लागलाय आणि निकाल स्पष्ट आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांना जनतेने नाकारलंय, पण तरीही मुख्यमंत्री म्हणतायत मी राजीनामा देणार नाही, मी पदावरून दूर जाणार नाही. आता ऐकायला हे खूप फिल्मी वाटतंय ना, पण भारतीय लोकशाहीमध्ये अशा परिस्थितीसाठी संविधानानं आधीच इमर्जन्सी ब्रेक लावून ठेवलेत. झालंय असं की राज्यामध्ये 5 राज्यात निवडणुका झाल्या आणि अगदी अनपेक्षित निकाल लागले. आसाम वगळता सगळ्याच राज्यामध्ये सत्ता पालट झाला. बंगालमध्ये सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि ही जखमी वाघीण आता शांत बसणार नव्हतीच. ममता बॅनर्जींनी चक्क राजीनामा द्यायला नकार दिलाय. आता काय होणार? कायदा आणि संविधान याच्या आधारे काय होऊ शकतं हे आपण आज पाहूया. राज्यपालांची मर्जी बघा, आपल्या संविधानाचं कलम 164(1) काय म्हणतंय तर मुख्यमंत्री हे राज्यपालांच्या मर्जी असेपर्यंतच पदावर राहू शकतात. आता ही मर्जी म्हणजे काही राज्यपालांचा वैयक्तिक स्वभाव नाहीये, तर तो आहे बहुमताचा आकडा. एकदा का निवडणूक हरली की ती मर्जी संपली. मग अशा वेळी राज्यपाल आपल्या विशेष अधिकाराचा वापर करतात आणि त्या मुख्यमंत्र्यांना एका झटक्यात बडतर्फ करू शकतात. आता मैदानामधली लढाई ती काय असते? जर का मुख्यमंत्र्यांनी तरीही तांत्रिक कारणं पुढे केली आणि राज्यपाल विधानसभेचं अधिवेशन बोलावतात, मग तिथे होते ती फ्लोअर टेस्ट. दूध का दूध आणि पाणी का पाणी. जर मुख्यमंत्री तिथं बहुमत सिद्ध करू शकले नाहीत, जे साहजिक आहे कारण ते निवडणूक हरलेले आहेत, तर त्यांना पदावरनं हटवणं अनिवार्य होतं. आणि सगळ्यात मोठं अस्त्र कलम 356. समजा परिस्थिती हाताबाहेर जाते असं वाटलं तर राज्यपाल थेट राष्ट्रपतींकडे अहवाल पाठवतात आणि ते सांगतात की या राज्यामध्ये संविधानानुसार सरकार चालवणं अशक्य झालंय आणि मग त्यानंतर तिथं लागू होते राष्ट्रपती लागवट. एकदा का राष्ट्रपती राजवट लागू झाली की त्या मुख्यमंत्र्यांचे सगळे अधिकार संपुष्टात येतात आणि राज्याची सूत्र थेट राज्यपालांच्या हातात जातात. आता प्रशासकीय चाबूक नेमका कसा असतो? तर हो, यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका सुद्धा मोठी असते. या मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावले, त्याचे आदेश पाळण्यासाठी सनदी अधिकारी म्हणजे आपण म्हणतो ना IAS IPS ते बांधील नसतात. राज्यपाल थेट सूचना देऊ शकतात की अवैध आदेशांची अंमलबजावणी करू नका. थोडक्यात काय तर लोकशाहीमध्ये खुर्ची जनतेच्या मतांनीच मिळते आणि संविधानाच्या नियमांनीच ती टिकते. तेव्हा कुणी कितीही हट्ट केला तरी संविधानाच्या चौकटीसमोर कुणाचंही काहीही चालत नाही. शेवटी कायदा हा सगळ्यांच्याच डोक्यावर आहे, त्याच्या खाली कोणी नाही. त्याच्याशी खिलवाड सध्या तरी अशक्य आहे. तेव्हा ममतांनी नकार दिलेला आहे. पुढे नेमकं काय होणार आहे, बंगालमध्ये काय होणार आहे, याचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी.